कुंभनगरी म्हणून ओळख असलेली नाशिक नगरी आता क्राईम कॅपिटल म्हणून ओळखू लागली आहे। त्यामागचं कारण म्हणजेच नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, कोयत्याची दहशत, गोळीबार आणि टोळी युद्ध यांसारख्या घटनांचा समावेश आहे। त्यामुळे आता नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिकांकरता डोकेदुखी ठरतेय। दरम्यान या वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। नाशिक शहर बनलं गुन्हेगारांचं नंदनवन। 9 महिन्यात 46 हत्या, 5 गोळीबाराच्या घटना। वाढती गुन्हेगारी सर्वसामान्यांसाठी ठरतीये डोकेदुखी। नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय, कारण गेल्या 9 महिन्यात 46 हत्या तर 5 गोळीबाराच्या घटना घडल्यानं नाशिककरांना आता शहरात असुरक्षित वाटू लागलंय। पोलिसांचा या गुन्हेगारांवर ताबा नसल्याचाही आरोप होतोय, तर अल्पवयीन मुलांमध्ये असलेली गुन्हेगारीची क्रेज आणि त्यातून घडणारे गुन्हे, कोयत्याची दहशत यावर पोलिसांना अंकुश ठेवता न आल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले। गेल्या 9 महिन्यात 46 हत्येच्या घटना, 4 ते 5 गोळीबाराच्या घटना, मंगळवारी दिवसभरात 3 हत्यांच्या घटना, 3 ते 4 गुन्ह्यांमध्ये 18 अल्पवयीन मुलांचा सहभाग। गेल्या काही महिन्यात टवाळखोरांकडून अनेक गाड्यांची तोडफोड, 226 अल्पवयीन मुलांचं समुपदेशन, गुन्हेगारीचं समर्थन करत सोशल मीडियावर रील टाकणाऱ्या 10 संशयितांवर कारवाई। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील पोलीस आयुक्त यांची भेट घेत या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। गुन्हेगार कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी असला तरी त्याला कायद्याचा धाक असलाच पाहिजे, असंही दादा भुसेंनी सांगितलंय। नशा करून ही मुलं त्या ठिकाणी खुनाच्या पर्यंतच्या घटना संपन्न करताना आपण पाहतो आणि म्हणून या संदर्भामध्ये पण अगदी वरिष्ठ पातळीवरनं कायद्यामध्ये बदल करण्याचं विनंती त्या ठिकाणी केली जाते आहे। न्यायालयाला सुद्धा तशी विनंती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर आपल्याला पोलिसिंग त्या ठिकाणी दिसून येईल। नाशिक शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटना घडत असल्यानं विरोधक देखील आक्रमक झाले, तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकच्या गुन्हेगारीवर कठोर उपाययोजना करण्याचं पत्र दिलं होतं। यानंतर नाशिक पोलिसांनी ऍक्शन मोडवर येत धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे। आता सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांना दंडुक्यांचा प्रसाद दिला जातोय, तर अवैध ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। गुन्हेगारीचं समर्थन करत सोशल मीडियावर रील व्हायरल करणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात आलंय। अशा अल्पवयीन बालकांचं समुपदेशनही पोलिसांकडून सुरू करण्यात आलंय। आमचा ॲक्ट खाली 325 मध्ये 4 गुन्हे आणि 425 मध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अंमली पदार्थ विरोधी 3 कारवाई करण्यात आल्या आहे। दहशत निर्माण करणाऱ्या रील व्हायरल करणाऱ्या एकूण 10 टोळ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। नाशिकमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आता कंट्रोल ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। मात्र पोलिसांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का, असा सवालही काहींनी उपस्थित केला। नाशिकमध्ये कुंभमेळा होणार, त्यामुळे याच कुंभनगरीत अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते। नाशिक शहरात आता गरज आहे ती गृह विभागाने दीर्घकालीन आणि कठोर उपाययोजना राबवण्याची। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा,
जागरूक रहा.